नमस्कार मित्रांनो, शेतकरी कोल्हापूर आपलं स्वागत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपली मोटर चालू केली आपण. तर आज दिवसा लाईट आहे मित्रांनो. तर आपण पाणी भरत आहे आपल्या या गवार पिकाला मित्रांनो. गवार आहे आपली, तर त्या पिकाला आपण पाणी भरत आहोत मित्रांनो. कारण की आपण त्याच्यावरच आपला आठवड्याचा जो काही बाजार असतो त्याच्यावर आपण चाललं जातो मित्रांनो. तर त्याच्यात कमीत कमी 2 ते 3 कॅरेट असं गवार निघते मित्रांनो. तर त्याला आपण बाजारात किरकोळ विक्रय करता मित्रांनो. मार्केट वगैरे काही घेऊन जात नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपली गवार आहे मित्रांनो. पाहू शकतो तुम्ही, ही गावरान गवार आहे. अशा पद्धतीने बारीक बारीक शेंगा असतात तिला, आणि असं खूप उंच झालेले पाहू शकता. 5-6 फुटाच्या जास्त झालेलं आहे मित्रांनो. तर अशी गावरान गवार आहे आपली. तर आपण लागवड केलेली आहे मित्रांनो. तर त्याच्यावर आपलं आठवड्याचा जो बाजार आहे त्याच्यावर आपलं होऊन जातं मित्रांनो. म्हणून आपण हा छोटासा थोडं जेवढं पाणी आपल्याला पुरेल तेवढ्या पद्धतीने आपण हा गवार पीक केलेला आहे मित्रांनो. कारण की आता जून महिना लागून गेलेला मित्रांनो, पण पावसाचं काय अजून ठिकाण नाही आहे. पाऊस कधी येईल काय येईल ते आपण सांगू शकत नाही मित्रांनो. कारण की हा पाऊस जो आहे तो कोणाच्या हातामध्ये नसतो मित्रांनो. तो त्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो येऊ शकतो मित्रांनो. तर असा पाऊस आहे. तर पाऊस येईल, 100% येईल, पण केव्हा येईल कधी येईल ते आपण 100% गॅरंटी देऊन सांगू शकत नाही मित्रांनो. म्हणून पाऊस येईपर्यंत आपल्याला जे काय आपलं काही किराणा वगैरे असेल किंवा इतर खर्च असेल तर याच्यावर आपल्याला सध्या चालू आहे मित्रांनो. कारण की पाणी हा केव्हा येईल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. कारण की वातावरण तर बदललेलं आहे, सारखं ढगाळ वातावरण ते निघत आहे मित्रांनो. पण केव्हा येईल काय येईल ते आपल्याला सांगू शकत नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण छोटासा एक आपला गवार पीक आहे. तर त्याच्यावर आपलं काही असू द्या थोडंफार खर्च निघतो मित्रांनो. पाहू शकतो त्याला कसं शेंगाला लागलेले पाहू मित्रांनो. असे प्युअर गावरान गवार आहे मित्रांनो. म्हणून आपण छोटंसं जेवढं पाणी आपलं पुरेल तेवढं आपण प्रयत्न केलं पाहिजे, आणि आपल्याला पर्यायानुसार आपलं भाजीपाला आपण केलं पाहिजे मित्रांनो. जेणेकरून आपलाही खर्च असतात, आपल्याही खूप घरामध्ये खूप खर्च पाणी चालू राहतो, आणि परत शेतीला भरपूर खर्च येणार राहता. खत बियाणे आणि आणखी भरपूर काही असतं, खत बियाणे भरपूर आणखी खर्च येणार आहे आपल्याला. तर त्या खर्च थोडाफार त्याच्यातून थोडंफार आपण साठून ते आपण करू शकतो. म्हणून आपल्या पैशाची अडचण येऊ नये यासाठी आपण थोडंफार भाजीपाला केल्याने आपल्याला तेवढा आधार होतो मित्रांनो. म्हणून थोडंफार आपण भाजीपाला केलं पाहिजे जेवढं आपल्याने होईल तेवढं मित्रांनो. म्हणून आता फुल सीझन आपला जास्त होणार आहे चालू. आता फक्त पावसाची वाट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान मित्रांनो.